हॅलो फ्रेंड्स, तर आज आहे आपला गणपती व्लॉगचा डे 4. डे 3ला काय झालं, थोडीशी गडबड होती, त्यामुळे मला नीट रेडी व्हायला वगैरे जमलं नाही. त्यामुळे मी जास्त क्लिप्समध्ये काही आले नाही. पण मी तुम्हाला दाखवलं की आमच्या घरामध्ये गौरी वगैरे कशा येतात ते. तर आज असते आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा. तर आत्ता वाजले संध्याकाळचे 6. सकाळपासून पण टाईम काय भेटला नाही. सकाळी भटजी येऊन सगळे पूजा वगैरे करून गेले. तर आता मी तुमच्यासोबत काही क्लिप्स शेअर करते. अँड दिस इज माय टुडेज लुक. ॲक्च्युली मला आहे ना काल साडी घालायची होती, म्हणजे जेव्हा गौरी आणतात तेव्हा साडी घालायची होती. बट की 7व्या महिन्यानंतर म्हणजे जास्त पूजा वगैरे करायची नसते, त्यामुळे मग काय म्हटलं काय आवरून पण काय फायदा नाही आहे. मग जास्त काय रेडी वगैरे काय झाले नव्हते, मग म्हणून मी त्या क्लिप काही शेअर नाही केल्या तुमच्यासोबत. आणि आत्ता पण मी घालणार होते साडी, बट म्हटलं कम्फर्टेबलच आपलं घालावं. कारण का आम्ही आजूबाजूच्या इथे म्हणजे जिकडे कुठे गणपती बाप्पा बसतात त्यांच्याकडे पाया पडायला जाणार आहोत. सो मग तेही मी तुम्हाला थोडेफार क्लिप शेअर करेन. सत्यनारायणाची पूजा आहे, त्यामुळे सगळे चांगले चांगले रेडी झालेत. तर मी आज इंट्रोडक्शन देते माझ्या घरातल्यांचं. तर ही आहे माझी बहीण, ही आहे माझी मम्मी, आणि ह्या आहेत माझ्या सासूबाई, आणि हा आहे आमचा नटखट अर्जुन. आणि बाकीच्यांची थोडीफार कामं चालू आहेत. तर ते थोडेसे फ्री झाले की मी तुम्हाला त्यांचं पण इंट्रोडक्शन करून देईन. आणि इथे आमचं चाललं आहे फोटो सेशन. सगळ्यांना फोटो काढायचे आहेत. नाही चांगले येतात, पण एवढे काय खास नाहीत. हे आमचे गणपती बाप्पा. आणि ते पप्पा इथे व्हिडिओ शूट करतात. आणि हे गंगा गौरी आमच्या घरच्या. काय करताय? लक्ष्मी घेतात ना, ते गाठी मारतात ते आता घ्यायचं. ते नाही का 12 नंतर घ्यायचं असतं. अच्छा, मग ते 12 नंतर नाही करायचं आज? यावेळेस मुहूर्त नाही. मग 12 नंतर नाही येते कान उघडणी करायचं ते करायचं फक्त. हे नाही का करायचं? अच्छा, हे काय करायचं असतं मला जरा एक्सप्लेन कर. ते आत्या येईल ना तेव्हा आत्याला विचार. कारण किती दोऱ्याचे राऊंड घ्यायचे असतात? मला आत्या देते बाबा करून. हे 9 आत्ता बोलली, नाही 7 बोलली कर. बाणी टाय बोलायचं नसतं. हो काय? असं असतं काय? ओ सॉरी, तुमचं काम करा. आत्ता नाही ग, गाठी मारायला तेव्हा. ओके. तर इथे देवीच्या गाठी मारायचं काम चालू आहे. मला तर काय प्रथा माहिती नाही आहे. कोणाला माहिती असेल तर
मला कमेंट करा किंवा कुठला व्हिडिओ असेल तर त्याबद्दलचा मला शेअर करा कमेंटमध्ये. आमच्या इथे असे पंचपक्वान्न करतात. कुठे ठेवलेलं तिथं? नाही तिथं. आणि मला सांगा की आमच्या गौरी कशा आहेत त्या कमेंट करून. ही आहे माझी काकी. आम्ही जॉईंट फॅमिलीमध्येच राहतो तर आम्ही सगळे एकत्र मिळून राहतो. ही माझी काकी आणि काका दाखवते. काका या घरात इंट्रोड्यूस करते. आणि हे माझे आहेत काका, शिक्षक आहेत ते. ही आहे माझी वहिनी आणि हाय आमचं पिल्लू राजवीर. मला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं माझे मामा समोरच राहतात तर तेही गणपतीच्या पाया पडायला आलेत तर त्यांचंही मी इंट्रोडक्शन करून देते. तर हे आहेत माझे मामा आणि मामांच्या इथे पण गणपती बसतो तर मी पाया पडायला जाणार तर तुम्हाला तोही गणपती तुमच्यासोबत शेअर करेन आणि तेही व्हिडिओ तुम्हाला दाखवेन. स्पेशल इंट्रोडक्शन करून देते माझी मामी. हाय. किती आहेत? 8 का 9 मांजरी आहेत. 10 मांजरी, 10 मांजरी आहेत. घरात फिरतात. आमचा कालू कालू सोनू. ए पप्पुडी. हा आमचा पेट डॉग आहे. छोटं पिल्लू होतं तेव्हा आमच्याकडे होता. आणि हे आहे मामांचं घर. आमचा गणपती मामांचा. आणि हे सगळे चिल्ले पिल्ले. ए तुमची नावं सांगा. काय तुमची नावं? संस्कार. संस्कार. आरुषे. अरे वा. ते खूप छान डान्स करतात तर ते येणार आहेत संध्याकाळी डान्स करायला. आताच आम्ही आजूबाजूचे जे गणपती त्याला जाऊन आलो आणि खूप दमलो. आता चेंज करणार आहे आणि जेवण घेते आणि त्यानंतर मग कार्यक्रम तर तेही तुम्हाला दाखवते. आत्ता वाजले आहेत रात्रीचे 12 आणि आमच्या इथे प्रत्येक वर्षी सत्यनारायणाच्या दिवशी गौरी जागरण करतात. त्याला कान उघडणी असंही म्हणतो आम्ही. तर ही प्रथा भरपूर आधीपासून चालत आलेली आहे. याच्यामध्ये एक परात घ्यायची, त्या परातीमध्ये
पीठ टाकून लाटण्याने असा आवाज करायचा आणि गौरीची अशी गाणी बोलली जातात। असं म्हटलं जातं की गौरी आणि गंगा या माहेरवाशी नसतात, म्हणजे माहेरी आलेल्या असतात। तर जेव्हा गंगा आणि गौरी येतात त्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो। दुसऱ्या दिवशी गोडाचा म्हणजेच पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो। त्या दिवशी रात्री गौरी जागरण केलं जातं, कारण का पुढच्या दिवशी त्या सासरी जाणार असतात। आणि इथे तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, दोन्ही गंगा आणि गौरीच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे आणि हे दृश्य आम्ही दरवर्षी पाहतो। तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करते। भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा। बाय फ्रेंड्स।